ते पैसे दे बरं मला. कसले पैसे? तुझ्याकडे ठेवले होती. सारखं काय असतंय वा तुमचं? माझ्याकडेच पैसा मागत आहे. तुझ्याकडे ठेवतो मी पैसे. माझ्याकडे ठेवते बापाला दिलेले मागा की. हा ते मी नंतर मागा तुझ्याकडे दे. ते मला काय सांगू नका. माझ्याकडे मला लागणार. आता सण बिन आलाय मला माझे खर्चायला लागते ते मी देणार नाही. तुला कशाला लागतात? मला मी तुला माझे पैसे तुझ्याकडे ठेवायला दिले ते मागतोय तुला मी. तुम्ही माझे पैसे म्हणजे माझ्याकडे ठेवलेले मागता आणि बापाकडे ठेवलेले मागता का? ते त्यांच्या बँकेत टाकलेले ते पैसे. बँकेत मग त्यांच्याकडनं घ्या. तुझ्याकडे काय बँक आहे का? हा तुझ्याकडे ठेवायला दिले ते मी. ठेवायला दिले ते मी खर्च केलाय. आणि थोडं आहे तर मला पाहिजे पटकन. हा मला सांगू नका. जाऊ तुमच्या वडिलांना सांगा मागा. अरे तू पैसे दे. सतत मला डोकं खाऊ नका. मी काय पैसे बिसे देत नसते. तुम्ही जावा तुमच्या वडिलांकडे मागा. पळा. कुठे आहे ती? हा कुठे आहेत आबा? कुठे आहेत आबा? असते ना बाहेर जाऊन बघा की. हो आबा. तो का आले? काय झालं? काय म्हणतो? तुम्हाला ठेवायला पैसे देते ते एवढे द्या बरं मला. राहू दे की आहेत माझ्याकडे तर काय मला लागतात पैसे म्हणे. अरे द्यायचे तुम्हाला पोरांना. त्यांचे उसने घेतले होते मी. दुखणं भानं काय म्हणून होत नाही माणसाला का असं दापात आता काय ते पोरांचे उसने घेतले होते ते मागते मला. का तुम्ही दोघं का करताय बिकर सगळं ना. मग माझ्या पैसे कशाला हिला हिच्याकडे ठेवायला दिले हिने खर्चून टाकले लगेच. अरे ते ताडी अडचणी रुपये घेते म्हणून ठेवले तर तुम्ही परत त्याच्यावर डोळा तुमचं मला काय कळलं तुमचं. मग आडे अडचणीत लागते ना मला आता पैसे. बघ इकडून तिकडून कर काय नको नको पैसे द्या. आयला तुमचं दोघांना चांगलं चाललंय. डायरेक्ट खर्चून टाकतात पैसे तुम्ही. मला लागले मी खरचले. बाबा म्हणलेत का खरचले? तू जरा नीट बोला. मी तुम्हाला वाकड कुठं म्हणते? बाबा म्हणलेत का खरचले? त्यांच्याकडे हायत. देन 10-5 लागत असले त्याला ते काय खरचले तुम्ही. हिने खर्चले तुम्ही द्यायना. काय करायचं? पैशाचं करायचे काय लागतं मी पोरांकडून उसने घेतलेले त्यांना द्यायचे. अरे उष्ण घेऊन तू नाही घरात कुठं एखादी कोंबडी आणली का शेळी आणली का म्हैस आणली कशासाठी तुला पैसे लागत तर काय कशाला पैसे लागतात? माणूस म्हणून काय बाहेर पडलं कशाला बी पैसे लागतात. गाडी काढली पेट्रोलला पैसे लागतात लगेच. कामात धंद्याला जाताना वापराव गाडी मुंबलत फिरायला बी गाडी. लोकांचे पैसे घेतलेले द्यायचे की नाही त्यांना? कशासाठी घेतली? काय आणलं घरात? ती खाराली नाही आता ती सांगत बसतो. तू तरी थोडस त्याच्यावर ध्यान ठेवणार. आता मी देते की ध्यान. आल्यावर पैसे काय करतो आम्हाला तुला माहिती आहे का? मला नाही माहिती. आत्यात पोरांमध्ये कुठं ते पैसे तुम्ही जाऊ दे. लय ना काही करू. काय बरं ते जमीन इकल्यावर तुम्हाला दोघांना ते पैसे सगळे निमानी वाटून दिले. 5 लाख रुपये दिले यार. आणि मी कुठून म्हणतो नाही दिले पण तुम्हाला त्यातलेच पैसे मी तुम्हाला ठेवायला दिले ना पैसे. माझ्या खर्च जाते होते म्हणून. तीच लागते मला. कसं सांगावं यार आता द्या की जाऊ द्या की बाबा. तुम्ही खर्चून टाकले काय पैसे? उलट लोकांचं कर्ज तरी जाईल. बघाय का तुम्ही का खर्चले? कशाला खर्चले? कशाला? कुठं काय आणलं बी नाही घरात. नाही आणलं. मग तुम्ही पण नाही आणले यांनी पण नाही आणलं. माझं जाऊ दे माझेच पैसे त्यांनी. अरे त्या पुरीला अडचण आली ती मागच्या महिन्यात नाही का आली होती. पहिला का दिला पैसे तिला? तिला कोणाला विचारून तुम्ही पैसे दिले? मला काय माहित नाही. ती पैसे घेऊन या नाही पैसे मला लगेच. चला रडायला लागली मग आता होती रडायला लागली पण तिला दिले तुम्ही पैसे. तिला पण बरोबर 5 लाख रुपये पैसे दिले तिला. झालंय आता शेतीवर चाललाय प्रपंच. निसर्ग साथ देत नाही. मला माहित नाही. मला पैसे लागतात. की काय करायचं बघा तुम्ही. तर काय हो आता इथे मी पोरांचे पैसे घेऊन ठेवल्यात. आता नाहीत ना. कुठून पैसे आणा मला नाही माहिती. काय सांगाव तुला? खरंच दिले तर त्या पुरीला. आता तिला लय मागाय गेलो. ज्याला पैसे दिलेत ना त्याकडे पाठवा आणि घेऊन या पैसे. तुम्ही जा बरं आणि पैसे घेऊन या. कारण नाही तिची अजून अडचणीतून बाहेर नाही पडलं लेकरू. कुठून आणू? मग तिची जेव्हा अडचण सुधारण ना तेव्हा तिच्याकडून पैसे घेऊन या. तेवढं ऐकलं का काय का पैशासाठी ही अवस्था बापावर पैशासाठी. पैसे म्हणजे मला पैसे लागतात. बाप दादाने नव्हतं काय दिलं मला. स्वतःच्या कष्टाचं होतं माझं सगळं. ते कोण मला पैसे दिले ते नका सांगू मला. लाखभर रुपयासाठी मला धक्का मारायला लागला. आज कसं वाटणार तुला? अजून पोरं नाहीत मला. आता दुसऱ्याच्या दारात जाऊन बस. खायला माझ्याकडे पैसे दिले. आता का ती खूप नाही का तुझी? तिला दिले पैसे ते घेऊन या आता माझे पैसे. काय म्हणू तुला? तर तुझी नाही चुकी. मी जख मारली ना. विकलं सगळं तुमच्या हवाली केलं. बाकीच नका सांगू. पैसे द्या मला. काय आता तिच्या दारात जायला तरी मला काय का नाही काय आश्चर्य. या पटके घेऊन मला लागतात पैसे.
जातो नाही तरी काय तुझ्या दारात राहून काय कुठं मला लई इथं लई होणार आहे. कारण भाकरी वाचून मारतात तुम्ही, कुठं लई चूक आहे मला इथे तरी. तू राहील तिकडं कुठंतरी कष्ट करायला नाही जाता आलं ना, आत्महत्या करेल तिथं जाऊन. काय सांगायची जावं तुम्हाला आता. इथं यायची सुद्धा लाज वाटत होती. मग लय कुठतरी हो? लांब निघून जाऊ. काय काय तुम्ही बाहेर गेले होते बाबांना कसं काय घेऊन आले? अरे पाणी बिनी विचार जरा, पाणी आणा आधी त्यांना. आपण तुम्ही आणले कसं ते विचारलं मी. आणलंय कसं? पाणी द्यायच्या आधी विचारती कसं आणलंय. काही सांगू नका तिला. बसा की कशाला त्या लेकराच्या जीवाला टेन्शन. मग बस पाणी आणणारच होते मी. धरा. तुझं बरं आहे बा. मजात. तुमची कसं काय भेट झाली? घरी गेलते तुम्ही? आलते चालत त्यावेळेस भेट झाली. घरी नव्हतो गेलो. तुम्ही कुठे चालले होते रस्त्याने भेटवायला? काय अरे गावात नव्हतं गेलो मी. बाबांना विचारते हो तुमचं एक मध्येच. माझं काय विचारू नको बघ. आता काय कुठं चाललोय, काय खातोय, कुठं राहतोय, काय सांगू तुला. मी सांगू नये आणि तू बी ऐकू नये. म्हणजे काय झालं? रडताय का काय झालं बाबा? हो मामा. अरे अहो काय झालं रडायला? खरं तुझ्या भावाने मला धक्के देऊन घराच्या बाहेर काढले. काय सांगायचं तुला. का? काय झालंय? माझ्या नावावर ठेवलेले ₹1,00,000 नाही का तुला दिले. तुझी अडचण होती म्हणून तुला ते पैसे दिले. ते त्याला समजलं. म्हणलं काय पैसे द्यायचं कारण धक्के देऊन घराच्या बाहेर काढलं. अहो पण ते पैसे देणारच होतं ना त्याचे त्याला परत. अरे त्याला सांगितलं पोरगी तुझ्याकडे आले पैसे तुझे परत देणार आहे. पण कुठला ऐकायचं तर. ₹1,00,000 घरा बाहेर काढतो कुणी? असं वाटलं मला कुठं जाऊन जीव देवा तुझा नवरा भेटत नाही. मी आत्महत्या करणार होतो. काय बोलताय बाबा तुम्ही? एवढ्या गोष्टीवरून जीव देणार तुम्ही? काय करू सांग. आणि ते पण मुलगी असताना. अरे इथे येऊन राहायचं पाहुणे रावळे काय म्हणतील तुझे. म्हणजे तुम्ही आम्हाला परक समजतात काय? पाहुणे तुम्ही चांगले तो पण लोकांना नाही ना. त्यांना वाटतं ना याला पोरं चोर असून हा बाबा कुशल लिखीचे देऊन राहिला. अहो, मामा आपल्या लोकांचं काय करायचंय? हा लोक आपल्याला आणून देतात का काय? काही रे काही खरं नाही. अहो बाबा त्याने जीव लावण्याचं मोठं केलं. सारी शेती वाडी तुमच्या नावची करून दिली ना का म्हणलं. परत काही खरं नाही बघ. माणूस म्हातारा झाला ना नीटनाटके लेकरं असले तर ठीक. नाही तर देवाने ना घेऊन जावं. म्हातारी नाही भाऊ माणसानं. असं नका ना बोलू बाबा. काय करू मग सांग. देऊन टाकू आपण त्याचे पैसे. अरे तुम्ही काय खाल्लंय का पण? काय सांगायचं. अरे रानात कामाला गेलो तर भूक लागली म्हणून घरी आलो. पाणी तर नाही दिलं. भाकर वाढ म्हणायच्या अगोदर सुरू झालं. पैसे कुठे पैसे कुठे. ते जेवाय करतो आधी आणि तुम्ही टेन्शन घेऊन जवळ ते येत नाहीत ना तर अजिबात ह्यांना इथं लावू नको. इथंच ठेवू. इथंच राहा तुम्ही आणि येतील ते. तो येईल बघा इथे. कसं राहू इथे. अगं माणसं कोणसं सगळी शेण घालते आणि त्यांच्या तोंडात. नावं ठेवते मी ते कसं राहू खिशात. काय नाही काय नाही. आम्ही मी तुमच्या पोरासारखा नाही का? चला 2 घास खाऊन घ्या. चला उठा जेवण करा आधी. जेवाय घाल यांना. अरे काय खरं नाही बघ माझं. सकाळच्या चला. धर्म कशी येतं. तो येईल बघा आज ना उद्या. अरे कशाचा येतो रे. लय निकरट झालाय बघ. अहो लोक जगून देतील का त्याला? अर्पिता अरे झाला का नाही डब्बा? जायचंय बँकेत. उशीर झालाय. लवकर ये. अरे डब्बा ती पटकीनी. उशीर झाला एकतर. मॅनेजर ओरडन माझ्या नावाने. हा मग एकतरी तर उशीर होतोय मारणारा. तुझी रोजचीच बेंबळ आहे ती. खाऊ साहेब. हो यार नमस्ते नमस्ते. बसा. लय लांब येणं केलं आज. ती पगार झालता. हो नमस्ते या बसा. 60,000 अरे आज रुपये. सगळेच एकत्र आलेत. काही विषय बसा 60,000 रुपये. हे, बरं देऊन ना टाका. बँकेत यायला नाही टाइम.
महाराज काम आहेत आमच्या मागे. ही घरी असं आणून नका राहू देत जाऊ, बँकेत आणून देत जा. नाही. माणसं लय फसवी येतं. जाऊ दे, विश्वास आहे तुमच्यावर. साहेब आहे आमचं 40,000. ते व्हायला एवढं राव, एवढं भरणं कसं राव? ऐका की साहेब 40,000 येतं, आपली 35,000 येते. हा 35 हा महाराज 35 येतं, माझं थोडं कमी येतं, तेवढं घ्या जरा, थोडं ॲडजस्ट करा. मी करतो थोड्या वेळात, जर वाट झालं करीन. लईच कुठं राव बँकेत. ही बँकेत आणून देत जाऊ राव, असले मोठ्याला एवढ्या रक्कम घरी. हे बा, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. तुम्ही आमचा रुपया खाणार नाही हा तर. ही खरं गोष्ट. हा विषय का? अहो विश्वास माणसाने कधीच कोणा ठेवायचा नसतो. नाही आमचा आहे बा. माणसं भल्या माणसांची पैसा बघून येत फिरती. बुडावलं तरी आम्हाला जमते. एवढं सहकार्य पण कसं आहे, चांगला माणूस आहे, बुडावणार नाही ही आम्हाला गॅरंटी. हा इतकी मोठी रक्कम दिली एकतर. चला मग येऊ का? जायचंय आम्हाला म्हणे. चहा पाणी नाही नाही, नाही, चहा चहा नको जायचं. पाणी- एक लग्नाचं मोय जायचंय आमच्या मेवण्याचं. ठीक आहे, जायचं त्याच्यासाठी, त्याच्यामुळे म्हणलं जाऊन यावं आता. चालतंय, करतो एवढं जमा मी बँकेत. हा, हा, आणि परत वेळेस बँकेत या जरा, आणि अकाउंट तरी चेक करत जाऊ जरा जाऊन. तुम्ही दाखवा, तुमच्यावर विश्वास आहे. हा चालतंय, करतो हा? जमा मी. येऊ का मग? चला येऊ का साहेब? हा, चहा बी काय नको? बरं चालतंय. आईला माणसांचा विश्वास लयला का. ए अर्पिता, अरे इकडे जीव चालले त्या डब्या वाचून. इधर ही पैसे ठेव एवढं घरात. आणि तुमच्याकडून आला एवढे पैसे? अरे ती आत्ता नव्हती का आली, त्यांनी बँकेत जमा करायला दिला तर. नीट ठेव जरा, सांभाळून ठेव. मी आलो जाऊन तोवर. तुम्ही कुठे चालले आता? अरे ते रानात नेडा करून आलो जरा. डबा ते कामाला माणसं लावल्यात का, जरा बघून आलो त्याच्यात. तर डबा भर लवकर, टाइमपास नको करू. चल बाबा, या बाबाला एक 10 वेळा सांगितलंय का लोकांचे पैसे घरात नका आणत जाऊ. ऐकत नाही. मरू द्या, आता तात्पुरते यांच्याच खिशात ठेवते. नंतरून माझी कामं, स्वयंपाक वगैरे झालं का मग ठेवून देते कपाटात. काय करावं त्या पोरीला? चांगले कपडे पाहुण्याचे नीट नाटके ठेवा. मला ते परत माणसाला आलं की बडबड गोळ्या म्हणायच्या. बाबा काय करताय तुम्ही तिथं? गोळ्या ठेवल्या होत्या ना, हा हा, गोळ्या ऐकते. बरं ठीक आहे. तेच म्हणलं काय करताय. गोळ्या खातो, जेवण केलं. अर्पिता, काय ए चल ते पैसे डबान बर लवकर, चल. जाऊ दे मला. आलं का नुसतं अर्पिता अर्पिता अर्पिता? अरे मग आधी शेजारच्या बाईचं नाव घेऊ का? बायकोचं नाही मग कोणाच घेणार? ते बरं, काय पैसे बोला? द्या. पैसे आणि डबा, चल जाऊ दे बँकेत मला. डबा एक एक नुसती भानगड तुमची. लय अवघडच आहे बाया, बायांचं बी लय अवघड आहे. एक काम वेळेवर करीत नाही तर. याच्यात पैसे ठेवले तुमच्या पॅन्टीत, मी डबा भरते तोपर्यंत. बघा पैसे तर हाय म्हणते. ए अर्पिता, काय पैसे नाहीत यात. आहे त्याच्यातच, नीट बघा. अरे तू काय ईड आहे का काय? अख्खं 10 वेळा किस चेक केलेत मी. हो ती काय 10 आणि 5 रुपये होतं का काय? काय अरे यात पैसेच नाहीत. काय हे बघ, चेक कर. हो, मी याच्यातच ठेवले होते पैसे. कुठे गेले मग पैसे? पैसे दुसऱ्याच पैसे आहेत ती. मी काळ्या पॅन्टीतच पैसे ठेवले होते. मी चांगलं बघितलं होतं. घरात कोण आलं दुसरं? दुसरं तर नव्हतं कोण आलं. हा बाबा तेवढे अरे अरे काय डोक्यावर पडली काय? ते कशाला पैसे घ्या त्यानं? बाबा गेले होते औषधं घ्यायला तिथं. अरे मग गोळ्या घेतात ती. गोळ्या घ्यायला गेले असते तिथं. मग पैसे कुठे गेले? कारण दुसरं कोणच आलं नाही घरात. अरे ती कशाला घेते बाबा? तू नीट चेक कर जा. ती पैसे घेत असतात का बाबा? आकलीचा कांदा. हिला अक्कल नाही काय नाही, इतकी मोठी दुसऱ्याची वस्तू सांभाळून ठेवताय ना, पैसे सांभाळत आहे. अहो नाही, तिथं तुमची एकच पॅन्ट होती काळी. अरे मग आता पैसे कुठे गेलं ह्यात नाहीत तर? बाबांनी तर नसताना घेतले. अरे काय डोक्या पडली का? बाबा पैसे घेत असतात का? मोकर मग पैसे कुठे गेले? त्या माणसावर आळ घेती काय पण. बाबांनीच घेतले असं पैसे, कारण दादानी पण घराबाहेर 1000 काढलं. वेळा सांगितलंय बाबा पैसे नाही घेणार. अहो पण मी खिशातच ठेवले होते मग पैसे. काळ्याच पॅन्टीच्या खिशात ठेवले होते. दुसरं कोणी आलत का? नाही आलं बाबा. अर्पिता घावलं का नाही पैसे?
अहो नाही तिथं पैसे. अरे काय तू डोक्यावर पडली काय तर मला आता कसलं टेन्शन आलंय. मी काय करू, माझ्या मागे कामाची अरे गडबड. 1,35,000 आहेत ती. दादा सांगितलं पैसे घरात नका घेऊन येत जाऊ. आता त्यांनी आणून दिलं विश्वासानी. विश्वासानी. अरे आपल्या काय पहिल्यांदा आणून दिलं का त्यांनी पैसे. मला बाकी काय माहित नाही, मी ह्याच पॅन्टीत ठेवले होते मला माहिती. आणि तिथं दुसरं कोणच नाही, बाबाच गेले होते. अरे बाबा नाही चोरी करणार तुझे, येडेत कर तू. मी तुमची शपथ घेऊन सांगते तिथं बाबाच गेले होते, दुसरं कुणीच आलेलं नाहीये घरी. त्या तुझा बाप, अरे लका तुझ्या बापाला एवढं प्रेम दिलंय का, त्यांच्या पोटच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम दिलंय मी. त्यांच्या पोराने हाकलून दिलं आणि आपण इथं ठेवलंय का त्यांना. ते असं करते असं वाटतं तुला. बाबांनीच घेतले असणार आहेत, कारण की बाबाच गेले होते तिथं शेवटचं. आईला असं करतात म्हणून तर त्यांच्या पोराने त्यांना हाकलून नसं ना दिलं. कुठे गेला तुझा बाबा. काय माहिती गोळ्या, मी शेवटचं फक्त त्यांना गोळ्या घेताना तिथं मला म्हणले मी गोळ्या घेतोय. हो का आले तर. आणि त्याच्यानंतर गेले ते आत्ता आले. पाणी आणलं थोडं. काय झालं कमन टेन्शन नाही तुम्ही. ते पैसे सापडत नाहीत. पैसे हा 1,35,000 चोरीला गेल्यात घरात नाही. हिच्याकडे ठेवायला दिल तुम्ही. नीट ठेवायचे बाळ पैसे म्हणजे काय मला काय कळत नाही तुझं. अहो मी तिथंच ठेवले होते, नीट पाहिजे ना पॅन्टीत ठेवले होते. नंतर तुम्ही ना तू आता तुमच्या घरी चांगलं एवढं मोठं कपाट आहे सगळ्या गोष्टी असून इकडे अहो पण कामाच्या गडबडीत होते त्यामुळे मी पॅन्टीत ठेवले आणि तिथं ठेवले. म्हणत होती पण अख्ख्या पॅन्टीत कुठंच नाही तर अख्खं चोरी गेल्यात घरातनं माणसांनी स्वसानी. नाही तुम्हीच गेले होते तिथं शेवटी. मी गोळ्या घेतल्या बा तिथून. अहो मी तुम्हाला बोलले तेव्हा तुम्ही बोलले ना की मी गोळ्या घेतल्यात. मी यांना तेच सांगत होते का बापाच गेलते तिथं शेवटी. अरे बाबा असं करते का. मी कशाला तुमच्या पैशाला हात लावून. अरे आपण घरात दुसरं कोणच नाही आलं. मागल्यावर 2-5 रुपये तुम्हाला मागवतोय तुम्ही देताय मला. बाबा नाही असं करणार का. पैशासाठी कशाला मी कर. ते मला माहित नाही पण घरात दुसरं कोणच आलं नव्हतं. बाबा शेवटचे तिथं गेले होते. नाही रे नाही लेकरा मी कशाला रे तुमचे पैसे घेईल. अरे खिशात काय तो कुपरी खिस्सा बघू. पैसेच आहेत ना ते माझे. काय बाबा आणि पर तुम्ही म्हणता मी तिथं फक्त औषध घेत होतो. अरे तुम्ही काही बोलू नका. का घेतले तुम्ही पैसे. अरे ऐक काय वाटलं नव्हतं तुम्ही असं करशाल म्हणून. मामा तुम्हाला लाज बीज वाटते का नाही हो थोडीफार. अरे गोळ्या खाऊन मी गावात ह्यासाठीच दादानी काढलं असणार आहे घराबाहेर तुम्हाला. अरे नाही नाही यार तुम्ही ऐकून घ्या माझ्या चोरी एवढ्या विश्वासाने आम्ही तुम्हाला तिकडलं इकडे आणलं आणि तुम्ही असलं काम करता का. अहो लागत होते मागायचं ना आम्हाला. चूक केली का तुम्हाला इथं आणून आम्ही. कसं सांगू तुम्हाला. अरे काही नका सांगू राहू द्या. तुम्ही सांगा. नाही डायरेक्ट मी मग त्यांनी सांगत होती बाबा गेले माझा विश्वास नव्हता. नाही नको राहू दे. नाही तुम्ही उठा. घरची चोरी पाहून मी कशाला करेल होती. तुमच्या कुपरीचे हात घातलेत मामा. ते माझे पैसे मी तुम्हाला सांगतो ना. कशाचे पैसे तुमच्याकडे आले. नाही हे तुम्ही जावा इथून. नाही अरे नाही अरे मी नाही एक काम करी पैसे दे त्यांना जाऊ दे. त्यांना लय पैसे लागतात ना जाऊ दे. ठीक आहे. अरे पैसे यार नको मी तुमच्यासाठीच आणले यार पैसे. मी नाही जरा पैसे ठीक आहे. तुम्ही जा तिकडं. अरे नाही तिकडं कुठेही जावा. अरे जगा मरा काही करा नाही. नाही आलो अरे मी तुमच्याकडे नाही. हे घ्या बाबा. चोरी नसती करायची बरं का. तुम्हाला नसलं सांभाळायचं तर नका सांभाळू. नाही माझ्या चोरीचा नका काम. तुमच्या पाया पडतो. अरे नाही चोरी केली यार मी खरंच नाही ग. अगं लेकर तुझ्या शपथ चोरी नाही केली मी. जाऊ तुम्ही तुमचं बघा धंदा. आमच्याच घरात राहून घरात कोणच नाही आलं. सगळं तुमच्याकडे काय नाही तुमच्यासाठीच आणलेत मी. तुमची नाही चोरी केली मी. चोर ती चोरांवर शिरजोर. आमचंच घेऊन वर ना आता आमच्या पुढेच कांगारावळा करा नुसता. आमच्यासाठी तुम्ही जावा तुम्ही जावा. ती पैसे घ्या तुम्हालाच राहू द्या. जा तिकडे घेणार नाही काय. मागितलं असतं तर असं दिलं असतं आम्ही पैसे. जाऊ दे. जाय तुमच्या पोराची तरी काय चुके त्याच्यामुळेच हाणून दिला असेल. ही पैसे घेऊन नका. पैसे घेऊन जाऊ तुम्हाला जरा. ही पैसे घेऊन जावा आम्हाला नको. हे घेऊन जाऊ आम्हाला जर मागितला काही गरज नाही. पैसे द्यायला तिकडे. आता चोरी केली म्हणले कुणा काय नाही जाऊ असेल ना. काय नाही जाऊ. एवढी चोरी केली म्हणले पैसे असतानाच ना.
हा ना पैशामुळं एक घरातून बाहेर निघालोय मी. पैसे वाटलं नव्हते नव्हतं म्हणून बाहेर तुझा बाप असं मलाच करेल. विश्वास नव्हता. पैसे परत मला म्हणले औषधं घ्यायला आलो. काय करता नशिबाचे भोग ना. काय जाऊ दे, पुढे म्हाताऱ्याला जागा दिली वगैरे आणि असं झालं. काही बाबांकडून पण ही अपेक्षा नव्हती या. ह्या पण माणसांना सांगितलं झोपायला गोदडी घेतात तर ती गोदडी इथंच. काळी पॅट ही तर तीच पॅन्ट. काय झालं होतं बोल ना. ही पैसे पॅन्ट खाली पडली होती. आणि मग ती मगाशी बाबांकडे होती पैसे कुणाचं होतं. म्हणजे ते पैसे बाबांचेच होते. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. तरी तुला म्हणलं होतं नको 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 नसत्यान घेतलं. हा आण खाती का गु खाती तू. तुझ्या लक्षात राहत नाही. मोक्कार त्या बाबांवर रागितलं का नाही. एक तर तुझा बाप आधीच पोराने हाकलून दिलं जीव द्यायला चालला होता. आता दुसरंच पाऊल नाही काय उचलाव. एक ते पोराने हाकलून दिला आणि पोरीने हाकलून दिला. बाबांना घेऊन या ना. चल लवकर चल. आणि बाबा फोन लाव तुझ्या. बाबा दाद्या बाबा कुठे आहे. मला काय माहिती तुझ्या डाल दे ना. बाबा इथं ना. मी काय काढून बाबाला आणा ना. अहो ते काय झालंय? लय मोठा गोळ झाला. चला तुम्ही आधी बाबांना बघा. काय झालं? अहो ती हिच्यामुळे लय मोठा गोळ झाला. चला लवकर चला. काय चाललंय मग. काय चाललंय ही क्षेत्र आहे ना त्या कोपऱ्यात आपल्याला विहीर खांदायची बा. खांदू ना हा खांदू ना. म्हणजे रेट म्हणजे व्यवस्थित असलं म्हणजे जरा बरं पडेल नाही. आता सध्या चालू आहे 4.5 लाख रुपये 5 परसला. 5 परसला. आता बिल आता लय अवघड झालंय बरं. बिल आता हा मस्टरलाच पडत असा विषय होतोय आमचा. पैशाला थांबायचं थोडंफार. जमतं ना तसं. हा, मग काय अडचण. मग माझी एक गिर आहे माझ्या चुलत भावाची गिर आहे. म्हणजे 2-4 गिर आहेत. करू काय अडचण नाही म्हणजे जमन असं आहे का नाही. ती पाणी लागेल. पानाडे आणला होता कालच पाहिले पाणी बिनी. आणि तुम्हाला आता किती ऍडव्हान्स बिडव्हान्स द्यावा लागेल. किती लागेल द्यावं तरी 20,000 रुपये द्या. 20,000 का. डिझेल पुरते. अरे म्हातार खूप चाललंय. ती बहिणी ती नाही होय. त्यांचं 2-1 महिने झाले इथंच होतं ती. बघायचं काय झालं. रडते राव. काय झालं काय. चला बरं बघू आपण. बाबा ओ बाबा. थांबा 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 थांबा. कुठं चालले. आता माझं नशीब जिकडे घेऊन जाईल तिकडे जायचं. पण काय झालंय का काय. काय सांगू काय झालंय ते सांगण्यासारखं नाही झालं बा. तरी काय सांगायचं जन्म दिलेला पोराने एकदा आणि दुसऱ्यांदा पुरीनं नको मग असं कुठं पटकत चाललात बाबा तुम्ही. काय असं काय कुठं आता इकडे रस्ता नाही काय नाही काय नाही. मी सांगतो वाटलं तर त्यांना काय. हा काही नाही. आता आहे ना परमेश्वर जिकडे नेईन तिकडे जातो. कसं काय मग म्हातारं लय चांगली होतं राव. 2-1 महिने चांगले राहिले. आपल्या तिथे बसायचं कधी येऊन बसायचं. लय अवघड झालं बुवा. काहीतरी घरचं असेल टेन्शन असेल ते असेल. आता काय आता आपण जायला पाहिजे बरं का. बघायला पाहिजे नेमकं काय. काहीतरी बाबांना थांबून बोलायला पाहिजे. चले. हो चला ना बाबा. काय झालं. तुम्ही बाबांना पाहिलं का आमच्या. काय झालं कुठे गेलेत. आता ही काही रस्त्याने वड्याच्या रस्त्याने गिरत बा तिकडे खाली. काहीतरी झालंय त्यांना. चला बरं.
अरे चला लवकर. चल चल चल. परमेश्वरा, अरे काय माझ्या वाट्याला जगणं आलं रे. पोराने धक्के मारून बाहेर काढायचं म्हणलं, पोरगी आधार देईन. पोरीने काही दिवस सांभाळला तर चोरीचा आरोप माझ्या. लय लाजीरवानं जगणं. आता जगायचं नाही रे, अपेक्षा राहिले. परमेश्वरा, मला तुझ्यात सामावून घे, तुझ्यात सामावून घे मला. आलो आलो तुझ्याकडे, आलो आलो. नाही जगायचं मला आता, मरू नाही रे, मला नाही जगायचं आता. इकडे काय करताय तुम्ही? मला नाही जगायचं रे. खाली बसा तुम्ही. अरे काय माझ्या नशिबाला जगणं आलंय काय. सॉरी ना बाबा, चुकलं माझं. किती जीव तोडून सांगितलं मी, नाही चोरी केली, नाही केली. अरे पैसे, माझा ऍक्सिडेंट झालता, ते विम्याचे पैसे आले, ते तुम्हालाच द्यायचे होते. आणि तुमच्या हाताने म्हणलं ही पोरगा अडचण येते, त्याला द्यावात काही, तुम्हाला द्यावात काही. तुम्ही मला चोर चोर म्हणून घराच्या बाहेर काढलं. कसं जगायचं? आम्हाला माफ करा बाबा. सॉरी बाबा, चुकलं माझं, मला माफ करा. तुमचे पैसे कशाला रे घेऊन मी आल्या करायला विचार. मामा हिला अक्कल नाही, हिने दुसऱ्या पॅन्टीच्या खिशात पैसे ठेवलं होतं माझ्या. पैसे गावल्यात ती पण, हो का? कारण माझं ऐकून नाही घेतलं मग तुम्ही. तिला मी सांगत होतो, तिने ऐकलंच नाही, हो का? हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी जर नसतं हाताळलं तुम्हाला तर एवढं झालं. कोण तुम्ही पोरगाय होय त्यांचं? तुम्ही पोरगायत होय तिचं त्यांचं? आणि ह्या मुलगी आहेत का? पोरगी माझी. आईला बाबा, ह्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती राव. म्हणलं तुमच्या घरी जरा चांगली असते ना तुमच्या घरची. हा, पैशा पाण्यासाठी तुम्ही असं करतात वय. आता पैशाला कुत्रं खायणार आहोत तुम्ही. पैशा पाण्यासाठी म्हातारे एवढं सोन्यासारखं 2 महिने राहिले आपल्या गावात. हा, तरी तुम्ही त्या म्हाताऱ्याला ही करताय. तुम्हाला खाया प्यायला घालता नसले तर तसं सांगा राव. ती बिचारा 2 महिने झाला आमच्या गावात आहे. कधी कुणाला ब्रश शब्द नाही. बसतंय, येतंय, बसतंय, चौकात बसतंय, सगळ्यांशी चांगलं वागत आहे. एवढं राव देवाधर्माचं करणारं म्हातारं. आणि तुम्हाला सांभाळा येणं पैशा पाण्यासाठी तुम्ही सरळ हाकलून देताय त्या म्हाताऱ्याला. हा, अहो आमची नाही चूक. अहो तुम्ही काय राव, या पैशाला किंमत नका देऊ राव तुम्ही. माझं ऐका, हे असले माणसं आता शोधून सुद्धा सापडायचे नाहीत. आपल्याला गेल्यावरती कोणत्या गोष्टीची किंमत कळती. जर तुम्हाला नसलं होत तर तुम्ही एक काम करा. जर तुमची एवढी मोठी दिसते असा मी काय उपयोग नाही तुमचा. नसलं होत तुमच्याच्याने सांभाळणं तर आमच्या सारख्याकडे द्या. आम्ही सांभाळतो, त्यांना खाया पियाला घालतो आणि आम्ही सांभाळतो. लागतच त्यांना किती. अहो काय झालं माहितीये का, तुम्ही मला सकाळी पैसे नाही का आणून दिले, ती भरणा करा बँकेत. ती पैसे ह्या माझ्या बायकोनी दुसऱ्या पॅन्टीच्या खिशात ठेवले. अहो पण घरात बघायचं असतात राव पाहुणं. तुम्ही पण साहेबराव असं नसतंय. अहो ही म्हणली बाबा गेलं फक्त पॅन्ट. असं नसतं राव. काय असतं, काय गोष्टी ह्या म्हातारी बुडकं ठेवावं लागतात घरात. नसली तरी राखण करतात घराची ती आपल्या. हा, आणि तुम्ही खुशाल पैशा पाण्यासाठी राव सोन्यासारखं म्हातारा गेलं असतं. नसतं पाहिलं तर आम्ही उगा रानात येडा करायला आलतो म्हणून जमलंय. हा, अरे तुम्हाला मी लय चांगलं समजत होतो. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा काय असते बापाची किंमत आणि आईची किंमत. तुम्हाला तर आई नाही दिसत. ती बिचारा म्हातारी एकटंच हिंडत आहे. अरे ती संभळीत आहे. त्याने बिचाऱ्याने कसं कष्टाने उभं केलं असेल ते त्यांना माहिती. तुम्ही पैशा पाण्यासाठी त्याला त्याची किंमत करता वैर. अरे तुम्ही का आता काय तुम्हाला शब्द सुद्धा नाहीत बोलायला. दर हे पैसे बघ. पैसे नको मला, तुम्ही घरी चला आता. ती राहू. अरे चला काय रे, पैसेच तरी करायचे तुमच्यासाठी. सगळं केव्हा ॲक्सिडेंट झाला आणि ते विम्याचे पैसे गावात आणले बघ जाऊन. मग तुमच्या हाताने याला द्यावं म्हणजे याचं बी रांकीला लागेल. बाबा मी अडचण आलतो म्हणून चुकलं माझ्याकडून, मला माफ करा. अरे धर राहू दे, काय मला तरी पैशाचं करायचं. तुम्ही घरी चला आधी. बाप सांभाळा. चला आता तरी जीव लावताल, सांभाळताल. चला तुम्ही घरी चला. त्यांचे काय अधिकार आहे, पाहुणे राहिले आपले. परत मात्र आहे ना, मला हे असलं लाजीरवाणं आहे ना नाही रे आवडत. चुकलं माझं बाबा. बाबा आता तुम्हाला ह्यांनी काही जरी बोललं ना तुम्ही घर सोडायचं नाही बघा. ह्यांना तुम्ही चांगलं धोपटायचं. मी तर तुम्हाला कधी काही बोलत नाही.
तुमच्याशिवाय आम्हाला कोण नाही. एक तर आई गेल्या त्या सोडून, आणि तुम्ही गेल्यावर बघितलं मी काय होते काय नाही. हे माणूस काय ऐकत नाही, पोराच्या मागं जाते. तुम्ही गेल्यावर पण लय पैसा उद्ध्वस्त केलाय, नुसतं पिऊन येते. काय असतं लेकरांच्या माग बापाचा हात म्हणतात ना पाठीवर असला ना लेकर सरळ चलते. तर आता तुम्हाला आहे बाप किंमत कळा ना. चला आता नको रोडू. चला आता लावशील का जीव मला का जाऊ इकडं? सॉरी चुकलं. आता आपापल्या घरी चला. काय तिला दुर्बुद्धी. मी एवढं सांगायचा प्रयत्न केला. मी सांगितलं का नाही तुम्हाला? तुम्ही ऐकूनच घ्यायना. माझ्या खिशातले पैसे बघितल्यावर यांचा संशय एवढा बळावला की त्यांना वाटलं मी चोरी केली. बाबा चुकलं माझं गैरसमज झाला होता तो. खिशांचे पैसे हरवले आणि माझ्या खिशात पैसे दिसले. तिला लेकराला वाटलं मग हे पैसे कुठून आले? म्हातारं काम नाही धंदा नाही करत. मी सांगायचा प्रयत्न बी केला की बा माझा ॲक्सिडेंट झाला. ते साहेबांनी फोन केला बा तुमचं त्या ॲक्सिडेंटचे काही विम्याचे पैसे जमा झाले तेवढे बँकेतून. मग मी घेऊन आलो आणि ह्यांना द्यायचे. राम राम राम. ते परत आहे ना आठवण सुद्धा काढूशी नाही वाटत. राहू दे तुमच्याकडे पैसे. चला माहित नाही तिथे एकच काळी पॅन्ट होती, मी त्याच्यातच पैसे ठेवले होते. ती नेमकी खाली पडली. ताईचं असतं ना. आणि तिथं दुसरी कुठून आली मला नाही माहिती. घाई यार ते दुसरी पॅन्ट खाली पडलेली मी लटकावली बा. खाली पडली होती एक पॅन्ट. मला वाटलं आता मळल म्हणून मी ठेवली वरती. चला आता नको रोड.